IBN न्यूज लाइव में आपका स्वागत है। मैं हूं साजिद खान। इस वक्त देश में गुस्सा है, जनक्रोश है और हम सीधे लेकर आए हैं आपको मुंबई के घाटकोपर से, जहां शिवसेना ने आतंकी हमले के खिलाफ मोर्चा खोल दिया है। कश्मीर के पहलगाम में हाल ही में हुए आतंकी हमले में निर्दोष नागरिकों की नृशंस हत्या के विरोध में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे विभाग क्रमांक 8 द्वारा घाटकोपर पश्चिम के न्यू वेलकम होटल के पास एक तीव्र निषेध आंदोलन का आयोजन किया गया। 24 अप्रैल 2025 को हुए इस आंदोलन में उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, युवा सेना, महिला और पुरुष शिवसैनिकों सहित सैकड़ों कार्यकर्ताओं ने हिस्सा लिया। पूरे परिसर में आतंकवाद मुर्दाबाद, गृह मंत्री इस्तीफा दो और भारत माता की जय जैसे बुलंद नारों की गूंज रही। विभाग प्रमुख श्री तुकाराम कृष्णा पाटिल ने अपने संबोधन में केंद्र सरकार पर सीधा हमला करते हुए कहा, जब देश के मासूम नागरिक आतंकवादियों की गोलियों का शिकार हो रहे हैं, तब सरकार की चुप्पी अस्वीकार्य है। गृह मंत्री को नैतिक जिम्मेदारी लेते हुए तत्काल इस्तीफा देना चाहिए। इस अवसर पर विभाग संगठिका श्रीमती प्रजाताई सकपाल, नगर सेवक तथा प्रभाग समिति अध्यक्ष माननीय विठल गोविंद लोकरे, नगर सेविका श्रीमती सक्रेताई और शाखा प्रमुख श्री संदीप वेतारे विशेष रूप से उपस्थित थे। प्रदर्शन के दौरान शिव सैनिकों ने एकजुट होकर आतंकवाद के खिलाफ संघर्ष का संकल्प लिया। कार्यक्रम के अंत में 2 मिनट का मौन रखकर शहीदों को श्रद्धांजलि दी गई और संकल्प लिया गया कि आतंकवाद के खिलाफ ये लड़ाई तब तक जारी रहेगी जब तक देश पूरी तरह सुरक्षित न हो जाए। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे वंदे। गेल्या 2 दिवसापूर्वी बेलगाम इथल्या बंडावळीच्या ठिकाणी त्याला आपण स्वित्झर्लंड म्हणतो, त्या बेलगामच्या इथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी तो अमानुष गोळीबार केला। या गोळीबारामध्ये भारत देशातील 26 कुटुंब उद्ध्वस्त केले। त्या निषेधार्थ ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8च्या वतीने आपण इथे जाहीर निषेध, आज या जाहीर निषेधाला सर्व ईशान्य मुंबईचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, महिला पुरुष। हा निषेध करावा तेवढा कमी आहे। तुम्ही छाती 56 इंच मोठी करून सांगत होता की 370 कलम आम्ही काश्मीरमधून हटवलेला आहे, आता हिंदूंना धोका नाही। आता हे जे मारले गेले ते कोण होते? हिंदूच होते ना। त्यांच्या पत्नीच्या समोर नवऱ्याचा मृत्यू होतोय, नाव विचारलं जात आहे आणि गोळ्या मारल्या जात आहे। हा देश कुठे घेऊन मी आता ठेवलेला आहे? तुम्ही बोलताय का या देशामध्ये कुठलीच भीती नाही, अतिरेकी संपलेले आहेत। 26 जणांचा मृत्यू जो झाला आहे काश्मीरमध्ये, त्याला जबाबदार कोण? शिवसेनेच्या वतीने उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने, आदित्य साहेबांच्या वतीने आज संजय राऊत साहेबांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे, पण गृहमंत्र्यांचा राजीनामाही आम्ही मागतोय। केंद्रीय गृहमंत्री हे मला वाटतं त्या हल्ल्याला जबाबदार समजून त्यांनी राजीनामा देणं हे गरजेचं आहे। एवढा मोठा भ्याड हल्ला होत असताना जर भारत देश सुरक्षित नसेल तर मग तुम्ही छाती कशाला पडवताय मोठी मोठी? आणि हे जर करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही गप्प बसणार नाही। आजी बाळासाहेबांची आठवण येते, तर माझ्या भारत देशावरती, महाराष्ट्रावरती जर वाईट बघाल तर ती नजर आम्ही खपवून घेणार नाही, ती जात मध्ये संपवून टाकू, हे बाळासाहेबांची वाक्य आहे। आज पाकिस्तानची एवढी दादागिरी वाढली आहे, तुम्ही तिथे केक खायला जाऊ नका ना, तुम्ही तिथे डायरेक्ट केक खायला जाताय। मागच्या वेळी मोदी साहेब केक खायला तिथे गेले, बिर्याणी खायला जात आहे। आज देशाची जी आपली जनता आहे त्यांचा जीव एवढा स्वस्त आहे का? हे प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत। आज महाराष्ट्रातले 6 कुटुंब उद्ध्वस्त झाले। टीव्हीवरती बघाल तुम्ही तर आक्रोश महिलांमध्ये, त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये। ती वेळ जर हे जे कोण लीडर आहेत त्यांच्या जर घरावर आले असते तर मग त्यांना कळलं असतं की बाबा देश सुरक्षित करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं।
बेलगामला ज्यावेळी एवढी लोक टुरिस्ट आणि पर्यटक आले होते तर तिथे मिलिटरीचं संरक्षण ठेवणं गरजेचं होतं. आज बेलगामला ज्यावेळी आपण बघितलं, हे टी व्हीवरती स्टेटमेंट येत आहेत, तिथे सुरक्षा रक्षकच नव्हते. आज काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या खूप वाढलेली आहे मागच्या 2-3 वर्षामध्ये. मग संरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची असताना पण केंद्र सरकारने दुर्लक्ष का केलं? हा विचार पूर्ण भारत देशातील जनतेला पडलेला आहे. म्हणून अमित शहा साहेबांनी ही जबाबदारी सांभाळून गृहमंत्र्यांचा राजीनामा द्यावा अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमची विनंती आहे.